तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्राचा सुपरस्टार जो म्हणजेच की आपला सूरज भाऊ चव्हाण. कालच त्यानं अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा पूर्ण केली आणि बिग बॉसच्या ट्रॉफीच्या वरती त्यानं त्याचं स्वतःचं नाव कोरलं. तर मित्रांनो, मागच्या साईडला इकडच्या साईडला बांधकाम वगैरे तुम्हाला दिसतोय. एक वेळ अशी होती सूरजची की एकदम हालाकीची त्याची परिस्थिती झाली होती. तर ज्यावेळेस त्यानं त्याचा कामाला जायचा, मोलमजुरी करायचा, तर हे जे दादा आहेत त्यांच्या वडिलांच्या बरोबर जायचा आणि त्यातनं त्यानं गणपती बसवलेला. दादा, काय होता किस्सा नेमका? सूरजच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर सूरज फार गरिबीतून वरती गेलेला माणूस आहे आणि तो आमच्या वडिलांबरोबर गवंडी काम करण्यासाठी तो जात असा. हे जे साईडच्या भिंतीचं जे तार कंपाऊंड म्हणा, वॉल कंपाऊंड म्हणा, त्या सगळ्याच कामात तो त्यांच्याबरोबर होता. त्याच्यानंतर मग तो ह्याच्यातून त्या गवंडी काम करण्याच्या ह्याच्यातून त्यांनी जे काय पैसे मिळत होते त्याच्यातून त्या गणपती आणून त्याचे गणपतीची स्थापना करून म्हणजे गणपतीची स्थापना करून गणपतीची म्हणजे खरा भक्त, तो गणपतीचा खरा भक्त होता. गणपती बाप्पांना तो भाऊ मानतो आणि नेमकं गणपती बसवायचे होते, त्याकडे पैसे नव्हते. तर त्यासाठी खास तो तुमच्या वडिलांकडे कामाला राहिला. तो कामाला जाऊन त्यांनी हे करून गणपती आणून तो गणपतीची स्थापना करून गणपतीची तो परमभक्त होता गणपती. आणि त्याच्यानंतर त्यांनी आई मरीमातेच्या आशीर्वादाने त्याला भरपूर काही मिळालं त्याला. दादा, आता तुम्ही ह्याच गावातले, लहानपणापासून त्या मुलाला तुम्ही बघताय, सूरजला. त्याला म्हणजे फार लहानपणापासून मी त्याला ओळख होतो. आता ही मागच्या साईडला मित्रांनो आपल्याला कमान दिसल, तसंच ह्या बांधकाम आता जे दिसतंय, तर काही काळ म्हणजे किती दिवस झाले असतील त्याला त्यावेळेस तो काम करायचा? एक 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे? नाही, त्या गोष्टीला एक 5-6 वर्ष झाले असतील. 5-6 वर्ष झाली. 5-6 वर्षापूर्वी तो काम करत होता आमच्या वडिलांबरोबर. त्यांनी काम केलेले एकदम स्टार्टचा विषय, सुरुवातीचा एकदम अगदी सुरुवातीच्या वेळेस तो आमच्या वडिलांबरोबर कामाला जात होता. दादा, काय तुम्हाला वाटते, आता तुमच्या गावचं एक मुलगा, साधा गरिबाचं लेकरू, आज अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलंय आणि बिग बॉस सारखा जो शो आहे, म्हणजे खूप मोठा शो आहे, तर त्याचा तो विनर झाला. इतके मोठे दिग्गज तिथं होते, त्यांना नमवून इतकं त्यानं मोठं यश मिळवलंय. काय वाटतं, किती अभिमान आहे तुम्हाला? भरपूर, खूप अभिमान आहे त्याचा. खूप म्हणजे इतका अभिमान आहे आम्हाला की आमच्या गावाचं नाव त्यांनी रोशन केलं. आता आमच्या गावाचं नाव रोशन केलं, आमचं त्याचं स्वतःचं नाव रोशन केलं आणि त्याच्यामुळं फार मोठा अभिमान आहे आम्हाला त्याचा. खूप मोठा संघर्ष आहे त्याचा. लहानपणीच त्याच्या आई वडिलांचं छत्र त्याच्यावरून हरवलं. आता घर त्याचं बघितलं, घरामध्ये कुठल्याही प्रकारची वस्तू नाहीये. घरकुलामध्ये बांधलेलं घर आहे, फक्त एक गाडी आहे आणि अंथरूण आहे, बाकी त्याच्याशिवाय काही नाही. भांडी नाही, काय नाही. खाण्याच्या पण त्याच्या म्हणजे परिस्थिती एकदम गंभीर होती. दादा, टिकटॉकमुळे तो फेमस झाला, त्याच्यानंतर थोडासा त्याच्यावरती बंदी आल्याच्या नंतर त्यांनी रील्सवरती जास्त हे करून मग तो जास्त आणखीन ह्याच्यात आला. त्याच्यानंतर परत पडता काळ आला, त्यावेळेस की त्याच्याकडे म्हणजे अशी परिस्थिती झाली, कोरोनाच्या काळामध्ये खूप वाईट परिस्थिती आली. आणि त्याच्यानंतर आज त्याचा पुन्हा म्हणजे आपण म्हणतो ना, रायझिंग मोनार्च, जसं की फिनिक्स पक्षी असतो, तो उंच आभाळात अशी उड्डाण भरावी घेतो, पुन्हा म्हणजे प्रयत्न करतो सूर्याकडे जायचा. आणि आज त्याच्या नावाप्रमाणे सूरज त्याचं नाव आहे. सूर्यासारखाच तेजस्वी आणि सूर्याचंच तेज त्याला मिळालेले. आई मरीमाताच्या मंदिराच्या करेक्ट आपण माग आहे. दादा, काय सांगाल देवीच्या विषयी? त्याला परम भक्त येतो, खूप विश्वास आहे देवीवरती. देवीच्या त्याच्यावर एवढी कृपा आहे की देवीच्या आशीर्वादामुळे, देवीचा तो भक्त असल्यामुळे तो आज एवढ्या पातळीवरती तो पोचलेला आहे. आणि एकंदरीत त्याचा स्वभावाच्या विषयी काय सांगाल दादा तुम्ही? स्वभाव एकदम शांत स्वभाव आणि कोणाशी काही वाद नाही, तंटा नाही, सगळ्याशी मन मिळावं आणि एकदम चांगला स्वभाव त्याचा. मी त्याला अगदी लहानाचा मोठा होताना पाहिजे, एकदम लहान असतापासून बघितलेला त्याला. आता लहानापासून तुम्ही मोठं होतोपर्यंत बघितला त्याचा म्हणजे जीवनाचा संघर्ष संपूर्ण जवळून पाहिलाय तुम्ही, त्याविषयी काय सांगाल? त्याच्यापेक्षा त्याच्या वडिलांचे ना आमचे एकदम जवळचे संबंध. त्याच्या वडील आणि आम्ही एकत्र शेळ्या घेऊन रानामध्ये फिरवायला घेऊन जातो. त्याच्या वडिलांचे ना आमचे एकदम जवळचे संबंध होते. दादा, आज जर सूरजचे वडील आणि आई असते तर काय नेमक्या भावना काय असते? एवढा आनंद झाला असता की त्यांचा आनंद गगनात मावला नसता त्या माणसाचा. एवढा आनंद त्याच्या वडिलाला झाला असता. आज जिथं पण तिथं असतील ते
तिथनं बघत असतील. आज त्याचे आई वडील तिथून बघत असतील की माझ्या मुलांनी किंवा आज महाराष्ट्रामध्ये नाव कमवलं. सगळीकडनं वर्षा होतोय शुभेच्छांचा. अख्ख्या म्हणजे काल रात्री जसं जाहीर झालं की बाबा बिग बॉस सीझन 5चा विनर आहे सूरज चव्हाण. अख्ख्या महाराष्ट्रात आतिषबाजी, गुलालाची उधळण, फटाकड्याची आतिषबाजी झाली. काय सांगाल? एक प्रकारे लोकांनी दिवाळी साजरी केली, त्याविषयी काय सांगाल? हीच आमची दिवाळी म्हणायचं. ही काल जी फटाकड्याची आतिषबाजी झाली ना, हीच आमची मोडवेकरांची आतिषबाजी, हीच आमची दिवाळी. कुठंतरी तुमचा मान सन्मान, त्यांना अभिमान, आमचा अभिमान म्हणजे आम्हाला एक असं वाटलं की आमच्या गावाचं नाव त्यांनी रोशन केलं, स्वतःचं नाव रोशन केलं. भरपूर आनंद झाला. महाराष्ट्रातील जनतेला आता असं झालंय की जणू आपल्याच घरातला कोणतरी व्यक्ती विजेता झालाय, अशा भावना आहेत सगळ्यांच्या. अख्ख्या महाराष्ट्राला असं वाटतंय, असं हे झालंय की आपल्या जवळचा व्यक्ती आज एवढ्या उंचीवर जाऊन पोहोचलाय. त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राला आणि आम्हाला गावकऱ्यांना फार मोठा अभिमान येतो. काय सांगाल जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला काय आभार व्यक्त कराल त्यांचे? महाराष्ट्राच्या जनतेला माझं एकच सांगणे हात जोडून की यापुढे बी आपला आशीर्वाद आणि शुभेच्छा सूर्याच्या पाठीशी अशाच राहू द्या, हीच आपल्याला हात जोडून विनंती. आता दिग्गज असे कलावंत मराठीतले, तसंच डायरेक्टर आपले केदार शिंदे साहेब, त्यांनी आता जाहीर केले की त्याच्यासाठी एक नवीन पिक्चर रिलीज करणार आहेत ते. त्याविषयी काय सांगाल? कालपर्यंत तो रील स्टार होता, आता तो सुपरस्टार झालाय. काय सांगाल त्याच्याविषयी? तर केदार शिंदे साहेबांनी त्याला जे काही सहकार्य केलं किंवा त्याला जे काही पिक्चरमध्ये त्यांनी एक संधी त्याला हे केलं, तर त्याला संधी दिली पिक्चरमध्ये काम करण्याची, त्याबद्दल आम्ही केदार साहेब शिंदे साहेबांचा आम्ही आभारी. सर्व गावकरी त्यांचे आभारी. रितेश देशमुख सरांनी पण भरपूर सारा पाठिंबा दिला, पॅडी दादांनी केला, त्यांच्याविषयी काय सांगाल? पॅडी दादांनी सूरजला एवढा मोठा सहकार्य केलं, भरपूर सहकार्य केलं. रितेश दादा त्यांनी पण भरपूर सहकार्य केलेले, त्याबद्दल आम्ही सर्व मोडवे गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचे आभारी आहे. तर मित्रांनो बघू शकता, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्यांच्या गावातल्यांचा अभिमान सूरजनं आज उंचावलाय. संपूर्ण सगळ्यांना अभिमान आहे आणि खूप मोठा गर्व आहे त्यांना. दादा सांगा, काय सांगाल? आता आम्ही हडपसरवरनं आलोय आणि म्हणजे माझं नाव संतोष खटके, राहायला मी गोंधळेनगर हडपसरमध्ये. छोटा सामाजिक कार्यकर्ता आहे. साई सावली कंस्ट्रक्शन नावाने माझं फर्म आहे. आता आम्ही म्हणजे सासवड रोडनी येताना पाहिलं, बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपल्या घरातल्या असल्यासारखा रोडला बॅनर आहे सूरज चव्हाणचे. म्हणजे हडपसर पासून आता इथपर्यंत आलोय. म्हणजे नक्कीच कलर मराठी, रितेश देशमुख, पॅडी दादा, ज्यांनी त्याला सहकार्य केलं आणि त्याच्या गरिबीची जाण ठेवून त्याला जे मोठ्या पदावर नेलं, म्हणजे त्याच्यात तजबी कर्तृत्व आहे. त्यांचे सगळ्यांचे आभार. पालकत्व स्वीकारलं. बघू शकता मित्रांनो, ह्या उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि भरपूर लोकांची रिगच लागली आहे. घरासमोर मोठा जल्लोष होणार आहे, जल्लोषात स्वागत होणार आहे या ठिकाणी. दादा तुम्ही मला किमती वेळ दिला आणि तुमची संपूर्ण माहिती सांगितली. सूरजविषयी तुम्ही आठवणी सांगितल्या, सार्थ अभिमान त्याच्याविषयी तुम्ही दाखवला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि मी इथंच थांबतो दादा. धन्यवाद.